मित्रांनो नमस्कार. तुम्ही जसं पाहत असाल तसं आता मी घरी आहे. तर एकूणच हा आजचा जो व्लॉग आहे हा थोडा वेगळा असणार आहे. त्याचं कारण म्हणजे बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये बाहेर कुठे शूट करणं जरा अवघड पडतंय. जसंही मला अवघड पडतंय तसं अनेक सिनियर सिटीजन्स किंवा जे जॉब करतायत त्यांनाही जेवणासाठी कुठे जाऊन थांबणं आणि मग परत ऑफिसला जाणं हे थोडं अवघड पडतंय. कपडे ओले होतात, चिकचिक होते, जरा चिडचिड होते. तर म्हणूनच टिफिन सर्व्हिस जी आहे ती एकदम योग्य राहते. तर आजचा भाग हा टिफिन सर्व्हिससाठी असणार आहे. तर मी हे जेवण जे आहे ते बाहेरनं मागवलं आहे. तर हे जेवण कसं आहे, त्याची चव कशी, हे मागवलं आहे कुठून आणि याची किंमत काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळतीलच. चला लवकरच सुरू करूया. एकांत रायडर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पदार्थाचं मी चव घेऊन अचूक वर्णन करून सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्या पदार्थाच्या जेवढ्यात जवळ नेता येईल एवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि तुम्ही जर विचार करताय की मी कोण आहे, तर मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर हे अशा पद्धतीचं आपलं आजचं हे जे पार्सल आहे किंवा आजचं हे आपलं जेवण आहे ते आलेलं आहे. आणि हे आलंय तनिष्का टिफिन सर्व्हिस या ठिकाणाहून. चला पटकन आपण उघडून बघू आणि प्रत्येक पदार्थाची पटकन चव घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं काय, हे जरी कुरिअर किंवा म्हणजे पोर्टरनी आलं असेल ना, तरी कुठलीही भाजी जी आहे ती याच्यातनं अशी बाहेर आलेली मला दिसत नाही किंवा सांडासांड झालेली दिसत नाही. वरनं तरी हे सगळं छान दिसतंय. हे आपण पटकन उघडून घेऊ. पार्सलमध्ये टिश्यू पेपर आणि चमचा पण येतो, याचा आपण उपयोग करून घेऊया. असं काहीसं आपलं आजचं हे जेवण आहे. याच्यात पोळ्या आहेत, याच्यात त्यांनी आपल्याला सॅलड दिलं आहे, कैरीचं लोणचं आहे, हे भात आहे, क्वांटिटी भरपूर वाटते आहे, 2 भाज्या आहेत, ही दोडक्याची भाजी आहे आणि ही अख्खा मसूर आहे. अख्खा मसूरची ही उसळ आहे. हे 2 मला वाटतं फोडणीचं वरण आहे. पोळ्या त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यांनी आपल्याला सांगताना सांगितलं या 3 पोळ्या येतात. तर या 3 पोळ्या आहेत, त्याचा तुम्ही आकार बघू शकता. पोळ्यांचा असा काहीसा आकार आहे. मला ना एक आपण ऑफिसमध्ये खातोय तो एक फील घ्यायचा, तो एक अनुभव घ्यायचा आहे, म्हणून मी मुद्दाम हे असंच खाणार आहे. ताटं वगैरे काही घेणार नाही आहे. बायकोही खुश की अरे भांडी घरातली काही खरकटे होत नाही आहेत. आणि माझ्या शेजारी दोन्ही पोरं उत्सुक आहेत की हे काय काय प्रकार चालला आहे, बाहेरनं काय मागवलं आहे, घरी स्वयंपाक बनवला आहे तरी बाहेरनं का मागवलं आहे, म्हणून पोरांनाही उत्सुकता आहे. चला बघूया एक एक पदार्थाची चव. सुरुवात सॅलडनी करूया. पॅकिंग खूप छान होतं, पण कुठे कुठे ना सेलोटेप मला वाटतं थोडा पाण्यामुळे का कशामुळे तरी ओला झाला होता आणि हलकंसं ते निसटू शकतं अशी एक शक्यता होती. तर मला त्यांच्यापर्यंत एक सूचना पोचवावी लागेल की थोडं अजून चांगल्या पद्धतीने पार्सल करा, कारण का सुदैवाने आत्ता आपलं निसटलं नाही, तो टेप निघाला नाही. पण जर जास्त ओलं झालं असतं तर ते निघालं असतं आणि ते सांडू शकलं असतं, असा माझा एक समज आहे. आपल्याला तर एकदम छान मिळालं. आपल्या इथे कुठे काही सांडलं नाही, कुठे काही निघालं नाही किंवा भाज्याही मिक्स झाल्या नाही. पण एक मनात चिंता जी वाटली ती मी शेअर केली की अजून चांगल्या पद्धतीने जर करता आलं तर बघा. टेप लावण्याचा जो प्रकार तो म्हणतो मी. बाकी बेस्ट, उत्तम. सॅलडमध्ये बघूया काय काय देत आहेत. बीट दिसतंय, गाजर दिसतोय. सॅलडची क्वांटिटी ही अशी आहे आणि क्वालिटी अशी आहे, तुम्ही बघू शकता. सुरू करूया सॅलडनी, सुरू करूया पोरांनो. भाज्या खा, भाज्या चांगल्या असतात खायला. त्यांनी जे लोणचं दिलं आहे ते आपण इथे असं
पोळीवरच बाजूला काढून घेऊ. ते गावाकडे कसं देतात ना, भाकरी, कांदा, मिरची, तेल तसा काहीसा आनंद मला वाटतोय ते खाताना. सॅलड आपलं खाऊन झालं. आता आपण या ज्या भाज्या आहेत ना त्याची चव घेऊया. पहिला घास दोडक्याची भाजी आहे, त्यात त्यांनी डाळ दिली आहे. छान आहे, चांगली चव आहे दोडक्याच्या भाजीची. जास्त मसालेदारपणा नाही, जास्त तिखटही नाही, परफेक्ट चव आहे. हलकासा गोडवा आहे त्या याच्यामध्ये, चवीमध्ये. छान आहे भाजी. म्हणजे लहान मुलं ते वयस्कर माणसं सगळी खाऊ शकतील. आणि एका सामान्य म्हणजे एका तरुण माणसालाही काही बेचव खातोय असंही वाटणार नाही. छान घरगुती, अर्थात घरात बनवलेलं आहे म्हणून घरगुती चव आहे या पदार्थांची. पुढची भाजी जी आहे ती अख्खा मसूर आहे. मसूरची उसळ आहे ही. परत तेच घरगुती चव, जास्त तिखट नाही आहे, पण याच्यात गोडवा नाही आहे. छान बॅलन्स अशी भाजी आहे. दोन्ही भाज्या छान आहेत, दोडक्याची भाजी आणि अख्खा मसूर. आणि मी जी पाहतोय ना, क्वांटिटी भरपूर आहे. 3 पोळ्या. एस्पेशली जर तुम्ही सिनियर सिटीजन कोणी मागवत असाल ना, 3 पोळ्या तर जात नाहीत. तर नवरा बायको असतील तर किंवा आजी आजोबा असतील तर दोघांना मिळून सुद्धा 1 पुरेल अशी एवढी क्वांटिटी आहे 3 पोळ्या आणि भाजींची, इव्हन भाताचीही. वरण जे आहे ते त्यांनी, म्हणजे डाळ जे आहे फोडणीचं वरण, तेही त्यांनी 2 दिलेलं आहे. तर क्वांटिटी भरपूर आहे. याच्यातनं मला बारीक खोबऱ्याचे काप दिसत आहेत. ही एक चांगली ओळख आहे आणि वासही खूप छान आहे. मस्त. खूप मस्त वरण आहे. सगळ्यात पहिली जी चव या फोडणीच्या वरणाने ओळख करून दिली ती म्हणजे लसणाची. याच्यात लसूण आहे, मला दिसला तर नाही, पण चवीने ओळख पटली की या फोडणीच्या वरणामध्ये मस्त लसूण आहे. छान आहे, मला आवडलं आहे फोडणीचं वरण. आणि छान ते बारीक खोबरं जे ना, त्यात बारीक खोबऱ्याचे काप आहेत, तेही छान आहेत. मस्त. 2 भाज्या आपण ट्राय केल्या, दोन्ही भाज्या छान. वरणही मस्त फोडणीचं, खूप सुंदर जेवण, मला आवडली सर. हे माझ्यासाठी काहीतरी नवीन आहे, कारण का आतापर्यंत मी असं कधी गेलो नव्हतं. स्वाती समजा माहेरी गेली किंवा काही कामानिमित्त मला आणि वडिलांना बाहेरनं डबा मागवायची वेळ आली तर नारायणपेठेतले ठरलेले आपली ठिकाणं आहेत, तिथून मी मागवतो. तो व्हिडिओ आपण तुमच्यासमोर आणलाच आहे. पण गुगलवर शोधून, रिव्ह्यूज बघून एखाद्या अनोळखी ठिकाणावरनं मागवणं हा माझ्यासाठी पहिला अनुभव. आणि तो एक चांगला निर्णय ठरला. एक नवीन ठिकाण कळलं जिथे उत्तम घरगुती पद्धतीचं जेवण, अजिबात काही त्रास होणार नाही, बाधणार नाही असं जेवण, आणि रोज वेगवेगळ्या भाज्या, चव उत्तम आहे, सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आणि तुम्ही जर कुठल्या सिनियर सिटीजनसाठी हा विचार करत असाल, बाहेर पाऊस पडतोय, बाहेर जाणं ठीक नाही आहे, अशा वेळेस हे मागवणं तुम्हाला सहज शक्य आहे. आपला भात राहिला आहे आणि वरण आपण त्या भातावर घेऊया. छान असं हे बघा, जाड घट्ट, छान घट्ट असं हे वरण आहे. वरण जरी हे वरणाचं पाणी दिसत असेल, खाली सगळं डाळ जी ती मस्त सेटल्ड आहे. छान वरण आहे. क्वांटिटी भरपूर आहे. मी वारंवार ते सांगतोय की तुम्हाला 2 माणसांना पुरेल. जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर. एक माणूस जर व्यवस्थित खाणार असेल तर त्याच्यासाठी अर्थात हे परफेक्ट आहे. पण तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला
दोघांजणांसाठी हे पुरेसं आहे. भाताची चव बघू आपण. छान आहे, जेवण छान आहे, आवडलं मला. कुठल्याही पदार्थाला इतकंसं पण नाव ठेवण्या इतकी जागा नाही आहे. चव छान आहे, क्वांटिटी भरपूर आहे. आता याची तुम्हाला मी किंमत सांगतो. याची जी किंमत आहे ती 100 रुपये आहे. अशा याच्यात तुम्हाला हे जेवण मिळतं आहे. मला माहीत नाही की त्यांची जर तुम्ही मंथली टिफिन सर्व्हिस लावली तर किमती काय कमी जास्त होतील का नाही. मी व्हिडिओमध्ये त्यांचा तुम्हाला नंबर पाठवेन. त्या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता आणि चौकशी करून तुम्ही बाकीची माहिती त्यांच्याकडनं मिळवू शकता. माझं काम होतं तुमच्यासमोर जे पदार्थ आहेत त्या पदार्थ दिसतात कसे, चव कशी त्याची, आणि एकूणच जेवणाची क्वालिटी. जर तुम्ही 100 रुपये देताय तर त्या 100 रुपयामध्ये तुम्ही काय अपेक्षा करू शकता ही तुम्हाला दाखवण्यासाठी हा सगळा व्हिडिओ, हा सगळा थाट मी मांडला. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आणि तुम्हाला अजून जर असे टिफिन सर्व्हिसचे व्हिडिओज हवे असतील खाली कमेंट करून सांगा. आणि हो, तुमची जर कोणाची टिफिन सर्व्हिस असेल तर मला संपर्क करा. मी त्याचे व्हिडिओज बनवेन आणि आम्ही पूर्ण पैसे देऊन तुमच्याकडनं पदार्थ मागवून मग व्हिडिओ बनवतो. आम्ही फुकट तुमचं मागवून तसे व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला असे काही व्हिडिओज नवीन पाहिजे असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारीच बेल आयकन असतो, तो बेल आयकनही प्रेस करा, जेणेकरून आपले सगळे व्हिडिओज रेग्युलरली तुम्हाला तुमच्या यूट्यूबच्या फीडमध्ये येत राहतील. मी अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जेवण तर मस्तच आहे. तुम्हाला कधी काही वेळ आली तर तुम्ही हे जेवण घरी बसल्या मागवू शकता. ही लोक झोमॅटोवर नाही आहेत माझ्या माहितीप्रमाणे, कारण का मी हे पोर्टरवरनं मागवलं, मला झोमॅटोवरही दिसली नाही. तरी मी एकदा चेक करीन आणि व्हिडिओ एडिट करताना जर मला सापडलं की हे झोमॅटोवर आहे तर झोमॅटोचे डिटेल्स मी तुम्हाला पाठवेन. पण मला बहुतेक माहिती आहे की हे झोमॅटोवर नाही आहे. पोर्टरवरनं तुम्हीही मागवू शकता. आणि हां, तुम्ही जर पेठ एरियामध्ये असाल ना तर मला वाटतं तुम्ही एकदा त्या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला बहुतेक फ्री डिलिव्हरी मिळू शकेल. पण मला याची खात्री नाही. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि खात्री करून घ्या. एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे हे पूर्ण व्हेज तर देतात आहेत, पण ते नॉनव्हेजही देतात. तर जे प्युअर व्हेज आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी पार्सल मागवताना, की ते नॉनव्हेज पण देतात. मला त्यांनी सांगितलं की ते भांडी वगैरे त्यांची वेगळी असतात, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही फोन करून कन्फर्म करू शकता. पण जर तुम्हाला हे चालत असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. चव आणि हे सगळं छान आहे. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.